येवला मतदारसंघातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची लाईन लागली। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसीचे कार्याध्यक्ष दत्ता आव्हाड यांनी शरद पवारांची भेट घेत येवल्याची जागा काँग्रेसला सोडण्याची मागणी केली। तसंच दत्ता आव्हाड हे भुजबळांविरोधात लढण्यासाठी इच्छुक आहेत। तर दुसरीकडे इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडणूक लढणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। पाहूया। राज्यात विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठींना वेग आलाय। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसीचे कार्याध्यक्ष दत्ता आव्हाडांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। त्यामुळे येवल्यातून छगन भुजबळांविरोधात दत्ता आव्हाड मैदानात उतरणार का असाही प्रश्न सध्या उपस्थित होतोय। कारण दत्ता आव्हाडांनी येवला मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। मी कालच शरद पवार साहेबांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं का येवला मतदारसंघ जो आहे त्याच्यामध्ये मी निवडणूक लढवण्याचा इच्छुक आहेत। मुळात येवला मतदारसंघ हा काँग्रेस विचारसरणीचा मतदारसंघ होता, परंतु भुजबळ साहेबांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर तिथल्या मतदारांशी, समविचारी पक्षांशी आणि मित्र पक्षांशी त्यांनी विश्वासघात केलेला आहे। याचा रोष मतदारसंघात असून त्यामुळे ही जागा परत काँग्रेस पक्षाला परत मिळावी अशी मी मागणी पवार साहेबांकडे केलेली आहे। असं लोकशाही आहे, ज्याला उभं राहायचं ते उभे राहू शकतात। काय तू काय एक काय अनेक जण उभे राहू शकतात आणि सगळ्यांनी उभे राहण्याची आपली इच्छा पूर्ण करायलाच पाहिजे असं माझं मत आहे। त्याच्यामुळे ज्यांना उभं राहायचं त्यांनी उभे राहा। आयुष्यात एक इच्छा असते निवडणुकीला उभं राहणं, काय निवडून देण्याचा प्रयत्न करणं, तो प्रयत्न त्यांनी केला पाहिजे। दरम्यान शरद पवारांची भेट घेतलेले दत्ता आव्हाड नेमके कोण आहेत, नजर टाकूयात। दत्ता आव्हाड हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसीचे कार्याध्यक्ष आहेत। भुजबळांविरोधात दत्ता आव्हाड मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत। दत्ता आव्हाडांनी शरद पवारांची भेट घेत येवल्याची जागा काँग्रेसला सोडण्याची विनंती केली आहे। दरम्यान दत्ता आव्हाडच नव्हे तर लासलगाव विधानसभा जनसंवाद मेळाव्यातून मराठा चेहरा आणि येवला बाजार समितीचे संचालक सचिन आहेर यांनी सुद्धा भुजबळांविरोधात दंड थोपटलेत। भुजबळ आल्यापासून येवला तालुक्यामध्ये जातीमध्ये भांडणं लावायचं काम भुजबळांनी केलेलं आहे। लोकांवर खोटे गुन्हे दाखल करणे हा प्रकार मोठ्या प्रमाणात त्यांनी सुरू केलेला आहे आणि 170 गावांमधून जो पाठिंबा मिळाला आहे माझ्या या मेळाव्याला, याच्या माध्यमातून मी आता त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायला तयार आहे। काही दिवसांपूर्वी निफाडमध्ये भाजप नेत्या अमृता पवारांनी शरद पवारांचं स्वागत केलं होतं। त्यावेळीही त्यांनी येवला मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती। येवल्यात अजित पवार गटाचे छगन भुजबळ सध्या विद्यमान आमदार आहेत। दरम्यान मतदारसंघातून दत्ता आव्हाड, सचिन आहेर आणि अमृता पवार हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। हे बा, मी तिथून तयारी नक्कीच करते आहे। मला तिथे मी जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीनेच दिली होती, विधानसभा प्रमुख केलेलं। त्यामुळे मी येवल्यामध्ये पूर्ण सर्वच येवला विधानसभा हा पिंजून काढलेलाच आहे, पण शेवटी राजकारण आहे, काय होईल नाही सांगता येत। पण भुजबळ विरुद्ध अमृता पवार अशी लढत येवल्यात कशी होऊ शकते, दोन्ही पक्ष जर मित्रपक्ष असतील तर? नाही, ते वेळ आणि काळच ठरवेल, आज तर काही मी सांगू नाही शकत त्यावर। तर दुसरीकडे भाजप नेते हर्षवर्धन पाटील इंदापुरातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। हर्षवर्धन पाटलांच्या बावडा गावात इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा स्थापन करण्यात आली आहे। दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांनी विकास आघाडीच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटलांनी निवडणूक लढवावी अशी विनंती केली आहे। गेली 10 वर्ष तालुका आमचा कुठलाही विकास झालेला नाही, सर्वसामान्य कार्यकर्त्याची कुठलीही कामं झालेली नाहीत। हे काम फक्त माननीय हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या माध्यमातूनच झाली आणि भाऊंला आमदार करण्यासाठी सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी, युवकांनी आता ठरवलेलं आहे की इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बावडा गावात आज शाखा काढलेली आहे आणि याचा वटवृक्ष होणार आहे आणि या शाखेच्या माध्यमातूनच भाऊंला विधानसभेवर पाठवायचं आहे असा सर्वांचा निर्णय झालेला आहे। ठीक आहे, ती कार्यकर्त्याच्या भावना असतील, पण अद्यापर्यंत आमच्या महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भातली कुठली निर्णय झालेला नाही। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि केंद्रीय नेतृत्व आमचं हे एकत्र बसेल
जागा वाटपाचा निर्णय अजून झालेला नाही. जागा वाटपाचा पहिल्यांदा निर्णय होईल. जागा वाटपाचा निर्णय झाल्यानंतर मग ते जागा कुणाला द्यायची त्याचा निर्णय होईल. त्या जागेवर कोण लढायचं ह्याचा निर्णय होईल. त्यामुळे त्या गोष्टीला अजून वेळ आहे. की प्रत्येकाला असं वाटतं निवडणूक लढावी. आता 30 सीट राष्ट्रवादीकडे आहे. आम्ही हर्षवर्धन पाटील साहेब आणि अजित पवार साहेब सर्व बसून योग्य निर्णय करू. भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता हा महायुतीच्या विरोधात लढणार नाही. जिथे एकनाथजीचे उमेदवार आहे, अजितदादाचे उमेदवार आहे, त्या ठिकाणी त्यांचे उमेदवार लढताना भाजपाची कोणतीही बंडखोरी होणार नाही याची आम्ही काळजी घेणार. हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा का सुरू आहेत? कारण महायुतीत ज्यांचा सिटिंग आमदार त्याचीच जागा अशी प्राथमिक चर्चा झाल्याचं स्वतः अजित पवारांनी सांगितलंय. 2019 मध्ये हर्षवर्धन पाटलांनी भाजपच्या तिकिटावर इंदापुरातून निवडणूक लढवली होती. दरम्यान राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणेंनी त्यांचा पराभव केला होता. दत्तात्रय भरणे राष्ट्रवादीचे सिटिंग आमदार आहेत. त्यामुळे इंदापूरची जागा अजित पवारांच्या म्हणण्यानुसार त्यांनाच जाण्याची शक्यता आहे. साधारण सिटिंग जागा ज्यांना त्यांना राहाव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली. प्राथमिक मात्र त्यामध्ये काही जागा जर एखाद्या पक्षाकडं आपल्या आत्ताच्या टर्मला जो उमेदवार आहे त्यापेक्षा दुसरा जास्त इलेक्टिव्ह मेरिट असणारा असेल तर तेवढ्या जागा एक्सचेंज करण्यामध्ये सगळ्यांनी मानसिकता दाखवलेली आहे. जेव्हा आम्हाला काम करण्यासाठी सांगितलं गेलं होतं, आमच्या पक्षश्रेष्ठींनी काम करण्यासाठी सांगितलं, तेव्हा काही गोष्टींची अंडरस्टँडिंग झाली होती. कारण शेवटी आज आम्ही पण आमचा 30 वर्षाचा संघर्ष बाजूला ठेवून आज आमच्या पक्षश्रेष्ठींनी आम्हाला जो निर्णय सांगितला, आमच्याकडून ज्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या त्या अपेक्षा आम्ही 100% पूर्ण केल्या. आणि आम्ही अजून प्रामाणिकपणे वाट बघतो आहे की आमचं व्यवस्थित पक्ष आमच्या पक्षाचा निर्णय घेईल. महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर प्राथमिक चर्चा सुरू आहेत. त्यामुळे जागा वाटपानंतर येवल्यात भुजबळांविरोधात कोण मैदानात उतरणार आणि हर्षवर्धन पाटलांना संधी मिळणार की दत्तात्रय भरणे बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.